वीकेंड मॉर्निंग में आप सबका स्वागत है। मैं हूं चेतना, आप देख रहे हैं करनाला टीवी। वीकेंड मॉर्निंग में हम आपको दिखाएंगे हफ्ते भर की चुनिंदा खबरें जो देगी आपको पनवेल और उरन के विकास कार्य की जानकारी। तो आइए नजर डालते हैं खबरों पर। बुधवार को हुई मूसलाधार बारिश के कारण उरन तहसील के नवघर पागोटे विभाग में भारी मात्रा में नुकसान हुआ। बारिश के नुकसान की खबर सुनते ही विधायक विवेक पाटिल ने इस विभाग में बारिश और तूफान के कारण हुई नुकसानी का जायजा लिया तथा क्षतिग्रस्त लोगों को राहत देने की बात कही। पनवेल के विकास कार्य में कांग्रेस की अहम भूमिका है, ऐसा ढिंढोरा पीटने वाले कांग्रेस के नेता और कांग्रेस पार्षदों का घिनौना चेहरा जनता के सामने आ रहा है। जिन लोगों ने इन लोक प्रतिनिधियों को चुनकर दिया था, उन्हीं लोगों के विश्वास को इन पार्षदों ने चकनाचूर कर दिया। पनवेल के विकास कार्य को अहम भूमिका निभाने की गुहार लगाने वाले कांग्रेस नेताओं का असली चेहरा बार बार जनता के सामने आ रहा है, लेकिन इन नेताओं की इतने किरकिरे होने के बाद भी कांग्रेस के नेता सुधरने का नाम नहीं ले रहे हैं। हम आपको बता दें कि जिन पार्षदों को जनता ने अपनी समस्या सुलझाने के लिए चुना था, वही पार्षद जनता को पीठ दिखा रहे हैं। यकीन नहीं आता तो हम आपको जो अब घटना बताने जा रहे हैं उसे सुनकर शायद आपको यकीन नहीं होगा, लेकिन ये सच है। शुक्रवार को पनवेल नगर परिषद में स्थायी समिति की बैठक आयोजित की गई थी, लेकिन इस बैठक को स्थायी समिति के सदस्य उपस्थित न होने के कारण रद्द किया गया। हम आपको बता दें कि स्थायी समिति के 10 सदस्य की कमेटी में 8 सदस्य कांग्रेस के हैं। इन कांग्रेस सदस्य की अनुपस्थिति के कारण इस बैठक को रद्द करना पड़ा। विरोधक म्हणजे काँग्रेस वाले बोंब मारतात की पनवेल नगरपालिका आमची निधी वापरत नाही, निधी मंजूर करून देत नाही। पण आज खरं त्याचं पनवेल शहरातील नागरिकांना सर्वात कुठला वाईट दिवस असेल तर आजचा दिवस म्हणावा लागेल, कारण एकीकडे यांना निधी कुठे युटिलाइज करायचे हे समजत नाही आणि वापरत असलेल्या मंजुरीला देत नाही। स्थायी समितीच्या आजच्या 10 पैकी 8 सदस्य हे काँग्रेसचे सदस्य आहेत आणि याच्यातले एकही सदस्य त्यांना अजेंडा मिळून त्यांच्या पोच घेऊन देखील याच्यामध्ये अनुपस्थित राहिलेले आहेत। माझ्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही समित्यांचे आणि सभापतीचे राजीनामे दिलेले आहेत, परंतु एक गोष्ट इथं मला खास खेदाने सांगावीशी वाटते की एक या काँग्रेसच्या नगरसेवकांना अर्धवट ज्ञान दिलेले आहे। स्थायी समितीचे सदस्य राजीनामा देत असताना पनवेल शहरातील जनतेने त्यांना ज्या आशेने निवडून दिले होते त्या जनतेला नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडून राजीनामे दिले आहेत आणि राजीनामे देत असताना महाराष्ट्र नगरपालिका कायद्याअंतर्गत कुठेही राजीनामा सभापतीने देण्याची तरतूद नाहीये हे त्यांना कदाचित माहिती नाही। स्वतःला कायदे पंडित म्हणून घेणारे आणि त्यांना तसं मार्गदर्शन करणारे त्यांचे नेते, इथले त्यांचे शहर अध्यक्ष असतील, मग त्यांचे नगरसेवक असतील, मग त्यांचे गटनेते असतील, यांनी कोणीही कायद्याचा अभ्यास केलेला नाहीये। कायद्याने यांना राजीनामा देता येत नाही आणि असा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर न केल्यामुळे देखील आज पाहिजे तर शहरातील 50 लाखाची कामं होती ती मंजुरीसाठी येऊ शकले असते, त्यात कामं मंजूर करू शकले असते। म्हणजे स्वतः यायचं नाही, स्वतःचे राजीनामे द्यायचे आणि मंजूर करून पुन्हा आमचे सांगायचे की पक्ष शिवसेना राष्ट्रवादी बीजेपीचे मंजूर करून घेता येत नाही। म्हणजे आज पनवेल शहरातील जनतेला खरोखर त्याच्यामध्ये दुष्कर्म आणि पाणी बघायला मिळालेलं आहे, याची सर्वांनी सुज्ञ नागरिकांनी नोंद घ्यायची अशी मी आपल्याला विनंती करतो। हम
आपको बता दें कि इस अहम बैठक से रद्द होने के कारण पनवेल की जनता का काफी नुकसान हुआ है, क्योंकि इस स्थायी समिति की बैठक के दौरान पनवेल के विकास कामों को गति दी जाती है और नए नए विकास कामों को मंजूरी दी जाती है, मगर अपनी जेबें भरने वाले इन कांग्रेस पार्षदों को जनता के क्या पड़ी है। कैमरामैन किरण पाटिल के साथ करनाला टीवी के लिए विक्रम बाबर की रिपोर्ट। पनवेल में भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर भवन का निर्माण हो, इसलिए आम्बेडकर भवन कृति समिति काफी प्रयासरत थी। आखिरकार इस समिति को जीत हासिल हुई। अपनी जीत की खुशी समिति के सहसचिव बारासदा वर्ते ने हमारे कैमरे के सामने बयां की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्ष अनेक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न होत होते, ही गोष्ट नाकारता येत नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं याकरिता पनवेलमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पनवेलमध्ये असणारे दी बौद्धजन पंचायत समिती, पनवेलमध्ये असणारे रिपब्लिकन समूहातील सर्व वेगवेगळे गट, अशा सर्व संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं ही त्या लोकांची संकल्पना होती की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आज उभं होत राहत आहे त्याच ठिकाणी ती चिल्ड्रन पार्कची जागा होती। त्या चिल्ड्रन पार्कच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन होण्याच्या दृष्टीनं सेका पक्षाचे त्या काळचे नगराध्यक्ष मोहन कल्याणकर यांचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते त्या पद्धतीनं पुढे प्रयत्न करता आला नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाची त्या काळामध्ये सत्ता नंतर निघून गेल्यानंतर सत्ता काँग्रेसची आली आणि काँग्रेसच्या सत्तेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू झाले, परंतु त्या बाबतीमध्ये काँग्रेसवाल्यांनी कुठल्याही तशा पद्धतीचा प्रयत्न केला नाही किंवा त्या बाबतीमध्ये त्यांनी पाठपुरावा केला नाही। त्यानंतर नगरपालिकेमध्ये पुन्हा शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली आणि शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आल्यानंतर त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय जयम म्हात्रे हे जनतेच्या मताने निवडून आले, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले। आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न हाती घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र प्रवर्तन दिनी त्या नगराध्यक्ष जयम म्हात्रे त्यावेळेला शेका पक्षाचे त्या काळचे खासदार रामशेठ ठाकूर, आमदार विवेक पाटील हेही होते आणि तमाम दलित बौद्ध समाजाच्या अनुयायांना तिथे आवर्जून सांगितलं गेलं की ज्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क होतं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारला जात आहे, अशा पद्धतीचा ठराव नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी त्या ठिकाणी घेतला। हे तमाम दलित बौद्धांच्या जनसमूहाला सांगितलं गेलं, पण मधल्या पिरियडमध्ये पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या गेल्या आणि नगरपालिकेमध्ये शेका पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाले। त्यांच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या दृष्टीने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते त्यांनी उचललं गेलं नाही। आमचा अनेक पद्धतीने प्रयत्न होता, अखेर शेवटी आम्हाला त्या ठिकाणी पनवेलमध्ये सर्व संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कृती समिती स्थापन करावी लागली। या कृती समितीचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील झाले आणि विवेक पाटलांच्या सहकार्यातून मी जनरल सेक्रेटरी होतो। विवेक पाटलांच्या सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने पाठपुरावा सुरू झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी नगर विकास खात्याकडे मंत्रालयात जो पडित होता तो काँग्रेसच्या काही लोकांना त्या ठिकाणी तो मंजूर करता आला नाही। तो आमदार विवेक पाटलांनी पाठपुरावा करून तो प्रस्ताव मंजूर करून आणला आणि तो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आंबेडकर भवनाची जागा पक्की झाली आणि यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील घरत असतील, राष्ट्रवादीचे सुनील मोड असतील, अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, परंतु आमदार विवेक पाटलांना बरोबरीने घेऊनच बाबासाहेब आंबेडकर भवनाचं कामकाज त्यांनी सुरू ठेवलेलं होतं। या आंबेडकर भवनाच्या याच्यामध्ये आज जो नगरपालिकेने निविदा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत, जे नगरपालिकेचे टेंडर मागवलेले आहेत आणि लवकरच नगरपालिका त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पनवेलमध्ये असणाऱ्या संपूर्ण दलित समूहाच्या संघटनांनी, संपूर्ण बौद्ध समाजाच्या संघटनांनी, संपूर्ण बहुजन समाजाच्या संघटनांनी असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी या संपूर्ण नगरपालिकेच्या कामकाजामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आणि या ठिकाणी जो पाठपुरावा जो केला होता आंबेडकर भवन कृती समितीनं, जो पाठपुरावा आमदार विवेक पाटलांनी केला, जो पाठपुरावा संदीप पाटलांनी केला, यांना धन्यवाद देण्याच्या दृष्टीनं जो कार्यक्रम नगरपालिका करेल त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी या दृष्टीनं मी कलकडीची विनंती करतो। अब वक्त हो चुका है ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा
हाजिर होते हैं। देखते रहिए वीकेंड मॉर्निंग। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 2746 2700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. क्यों निशा जी, कहीं आज शॉपिंग का इरादा तो नहीं? सही पहचाना आपने, आज मैं पनवेल जा रही हूँ सारी शॉपिंग के लिए. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो, बेस्ट क्वालिटी एंड रीजनेबल रेट्स यहाँ की खासियत है. शादी ब्याह हो या फैमिली फंक्शन, साची में आपको हर तरह की साड़ी मिलेगी. यह है डिजाइनर साड़ी, ब्राइडल वेयर हमारी प्यारी दुल्हन के लिए. यह है खूबसूरत प्योर सिल्क वर्क साड़ी. हमारी खूबसूरती में 4 चांद लगाए सुपर नेट साड़ी. हमारी खूबसूरती को बढ़ाए प्योर सिल्क पैठनी, प्योर सिल्क शालू और सेमी सिल्क साड़ीज, साथ में 9 वार 12 वार साड़ीज, प्रिंटेड साड़ीज, ड्रेस मटेरियल, कुर्तीज एंड गाउन और सूटिंग शर्टिंग भी आपको साची में मिलेंगे. एक हसीन ख्वाब साची, दिन की पहली किरण साची. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो, आदित्य कॉम्प्लेक्स, जय भारत नाका, पनवेल. फोन 27453435. क्या अब अपनी पुरानी कार से या घटिया सर्विस से परेशान हैं या फिर आप मेंटेनेंस पर खर्चा करते करते थक गए हैं?
तो अब परेशान होने की जरूरत नहीं है, क्योंकि आपकी चिंता दूर करेगा नवी मुंबई का सबसे बड़ा कार शोरूम, आपका अपना हुंडई काइजन भव्य कार शोरूम, जहां आपको मिलेगी हुंडई कंपनी की हर प्रकार की कार, जैसे हुंडई सेंट्रो, i10, i20, लेटेस्ट वेरना और एसेंट एग्जीक्यूटिव। हम मानते हैं कि ग्राहक भगवान है, लिहाजा हमारे शोरूम में आए हर ग्राहक को हम मुहैया कराते हैं सबसे अच्छी हॉस्पिटैलिटी, बेहतर सर्विस और ओरिजिनल स्पेयर पार्ट। और हाँ, काइजन हुंडई में आप अपनी पुरानी गाड़ी के बदले पा सकते हैं नई चमचमाती कार। आपकी गाड़ी की हर समस्या को सुलझाकर आपको चिंता मुक्त करने का हम वादा करते हैं। हम बाध्य हैं आपके सपने को हकीकत में बदलने के लिए। तो अवश्य आइए नवी मुंबई के हुंडई कार्स के सबसे बड़े शोरूम काइजन हुंडई में और खरीदिए अपनी मनपसंद कार। आपके जीवन में लाएगी खुशियों की बहार काइजन हुंडई से खरीदी हुई हर एक कार। हमारा पता है काइजन हुंडई गट नंबर 33, कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर हैं 02261359999, 02261359000 और 8898066000। काइजन हुंडई। डी-मार्ट, डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी-मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी-मार्ट। डी-मार्ट मध्ये आहेत 8000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा। डी-मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी। डी-मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत, सकाळी 10 ते रात्री 10, अखंड विनम्र सेवा फक्त डी-मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डी-मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर, सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली। डी-मार्ट, आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 9167307580, म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे। डी-मार्ट। किसी फिल्म, टीवी सीरियल का शूटिंग हो या मेरी पर्सनल लाइफ, मैं साड़ी के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करती। साड़ी के लिए पनवेल में बस एक ही नाम, बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल्स। यहाँ मेरी पसंद की एक्सक्लूसिव साड़ियाँ मिलती है। कोई स्पेशल साड़ी लेनी हो या फिर बढ़िया डिजाइनर साड़ी, मैं सिर्फ बिंदनी से ही लेती हूँ। यह है दिल छू लेने वाली डिजाइनर साड़ी विथ वर्क, और यह डिजाइनर साड़ी विथ फैंसी वर्क। पार्टी और फैमिली फंक्शन के लिए सिल्क साड़ीज, प्योर सिल्क वर्क साड़ीज, नई नवेली दुल्हन के लिए ब्राइडल वेयर, और मेरी फेवरेट प्योर सिल्क सुपरनेट साड़ी, और साथ में ड्रेस मटेरियल भी। हर दिल की ख्वाहिश बिंदनी, खूबसूरत हसरत का ख्याल बिंदनी। बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल, शॉप नंबर 2, नील अथर्व, MTNL रोड, अपोजिट दुर्गा माता मंदिर, पनवेल। आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है, तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्च्यून कार्स प्राइवेट लिमिटेड। अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर, कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियस, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी,
जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा। पनवेल थाना नाका स्थित मंजूषा सोसाइटी और मुनोत रेसिडेंसी को पर्याप्त पानी न मिलने के कारण हाल ही में नगर पालिका द्वारा यह पाइपलाइन के काम का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया। संदीप पाटिल ने जब से नगराध्यक्ष पद की कुर्सी संभाली है तब से लेकर पनवेल में विकास कार्य काफी वायु गति से शुरू है। रास्तों की मरम्मत, आरसीसी गटर का निर्माण, अद्यावत उद्यान आदि विकास कार्य पनवेल में शुरू है। मंगलवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों पनवेल थाना नाका स्थित मंजूषा सोसाइटी तथा मुनोत रेसिडेंसी आदि सोसाइटी के पाइपलाइन के काम का भूमि पूजन किया गया। इस अवसर पर उप नगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, पंचायत समिति के सभापति प्रकाश जीतेकर, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहब पाटिल, नगर सेविका कल्पना राउत, युवा नेता विक्रांत पाटिल आदि गणमान्यों सहित नागरिक उपस्थित थे। इस दौरान कल्पना राउत ने इस विकास कार्य के बारे में जानकारी दी। आजच्या या मंजूषा सोसायटी आणि मुनोत रेसिडेन्सीच्या भागात 6 इंची पाईपलाईनचं उद्घाटन आपण नगराध्यक्षांच्या हस्ते केलेलं आहे। या भागात बऱ्याच वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जेणेकरून आमची आपल्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि समस्त नागरिकांच्या सहकार्याने आपण ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। विविध आपण विकास कामं त्या माध्यमातून युतीच्या करत आहोत। त्यातला आत्ता आणखीन एक आपण पाईपलाईनचं उद्घाटन करून इकडच्या भागातला जो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो नक्की सुटणार आहे। वहीं नवीन पनवेल सेक्टर 14 एवं 17 में सड़कों के माध्यम से तकरीबन 4 लाख रुपयों की लागत से पेवर ब्लॉक के काम का भूमि पूजन मंगलवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल की अगुवाई में स्थानीय वरिष्ठ नागरिकों के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगर सेविका पुष्पलता मडवी, गणेश कडू आदि गणमान्यों सहित नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर संदीप पाटिल ने अपनी प्रतिक्रिया देते हुए नागरिकों को यह आश्वासन दिया कि दीपावली तक इस काम को 100% पूरा किया जाएगा। इथे अंदाजित 4 लाख रुपये खर्च करून PL6 म्हणजे सेक्टर 17 आणि हा E1 सेक्टर 14 याच्यामध्ये जो 5वे आहे या कामाचं पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळेल। त्या कामाचा भूमिपूजन इथे सर्वांच्या सहमतीने झालेलं आहे। बिल्डिंग्स आहेत तिथे नेहमी सिवरेज लाईनचा प्रॉब्लेम होता म्हणून तिथं आमदार विवेक पाटील यांच्या निधीतून 8 लाख रुपये खर्च करून आपण मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या होत्या आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळजवळ 15 ते 20% प्रॉब्लेम प्रलंबित होता आणि ह्या सिडकोच्या लाईन्स लहान होत्या म्हणून सिडकोच्या माध्यमातून देखील ही उर्वरित जी इथे सिवरेज लाईन होती ही जवळजवळ 7.5 लाख रुपये खर्च करून आपण 4 महिन्यापूर्वी टाकली आणि त्याच्यानंतर त्या सिवरेज लाईनच्या वरती जी खोदाई झाली होती त्या भागावर पेवर ब्लॉक बसवण्यासाठी आज सिडकोतून 4 लाख रुपयाची मंजुरी जोर मिळून आज कामाला सुरुवात झालेली आहे। मी निश्चितच सिडकोच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की दिवाळीपूर्वी हा रस्ता पूर्ण करून लोकांना एक दीपावलीची नवीन वर्षाची भेट त्यांनी जनतेला इथल्या नागरिकांना द्यावी। कलंबोली स्थित लोखंड पोलाद मार्केट की दुरावस्था को लेकर शिवसेना रायगढ़ जिला प्रमुख बबन दादा पाटिल की अध्यक्षता में सोमवार को MMRDC, सिडको तथा IRB के अधिकारियों के साथ एक बैठक संपन्न हुई। बैठक के बाद 8 अक्टूबर को होने वाले आंदोलन को रद्द किया गया। कलंबोली स्थित लोखंड पोलाद मार्केट आज अपनी आखिरी सांसें गिन रहा है। हाल ही में इस मार्केट को भारत में अव्वल स्थान का पारितोषिक दिया गया था, लेकिन यहाँ पर मिलने वाली बुनियादी सुविधा पर नजर डाले तो लोखंड पोलाद मार्केट चर्चा का विषय बना हुआ है। यहाँ के रास्तों पर पड़े गड्ढे की तरफ देखा जाए तो ये गड्ढे यहाँ की परिस्थिति बयां करती है। इन बुनियादी सुविधाओं को लेकर शिवसेना द्वारा अलग रास्ता इख्तियार किया गया है। इन लोगों की मांग है कि लोखंड पोलाद मार्केट के रास्ते की मरम्मत की जाए, यहाँ पे आने वाले मुसाफिरों को अच्छी सेवा मिले तथा यहाँ पर हो रही ट्रैफिक की समस्या को जल्द से जल्द सुलझाया जाए। इन उपरोक्त मांगों को लेकर शिवसेना ने रास्ते पर उतरकर अपनी मांगे पूरी करने का मन बना लिया है। सोमवार को शिवसेना के रायगढ़ जिला प्रमुख बबन दादा पाटिल की अध्यक्षता में MSRDC के अभियंता श्री परदेसी, सिडको के परिवहन अभियंता गीता पिल्ले, RBI के अधिकारी श्री गांधी आदि की एक बैठक संपन्न हुई। बैठक के दौरान संबंधित अधिकारियों ने इस जगह पर स्काई वॉक तथा सिग्नल बनाया जाएगा ऐसी घोषणा की। इस घोषणा के बाद 8 तारीख को होने वाले आंदोलन को रद्द किया जाएगा ऐसी जानकारी शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल ने दी। आमच्या मागण्या अशा आहेत का तिथे हजारो लोक ये जा करतात आणि आठवड्यात 1-2 माणसांचा मृत्यू होतो। 2-3 वेळा आम्ही हे आंदोलन केले
मागे अशीच एक मध्यस्थी करून का आम्ही बांधलं जाईल फ्लायवे, पण त्याच्यावर कारवाई नाही झाली. आम्ही पोलिसांना त्याही वेळेला पोलिसांचा मान ठेवून आणि जे अधिकारी आले होते त्यांच्या सल्ल्यात आम्ही थांबलो होतो. पण आम्हाला आता असं वाटायला लागलं काही होतच नाही, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला, सिडकोला, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या RIBचे गांधीसाहेब आहेत, IRBच ना, IRB या सर्वांना पत्र दिलं की आम्ही 8 आता आम्ही रस्ता बंद करणार आणि योग काम पूर्ण झाल्याशिवाय काही शिवसेना मागे हटणार नाही. त्यानुसार आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक विधाते साहेब यांनी एक बैठक बोलवली होती. या बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी आले होते. 11 तारखेला ही बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीत आमचे खासदार उपस्थित राहणार आहेत, आमचे सगळे प्रमुख प्रतिनिधी उभे राहणार आहेत आणि त्या मीटिंगमध्ये ते काय निर्णय घेतात, आम्हाला जर समाधानकारक निर्णय झाला नाही तर आम्ही परत आमचं आंदोलन करू. नगर सेवक सुनील बेहरा के प्रयासों से तक्का विभाग में विकास कार्य काफी तेजी से शुरू है। बुधवार को तक्का स्थित विभिन्न जगहों पर रास्तों की मरम्मत, फुटपाथ, ड्रेन वाटर आदि कामों का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया। नगराध्यक्ष संदीप पाटिल ने जब से पालिका की कमान संभाली है तब से पनवेल में विकास कार्य काफी वायु गति से शुरू है। नागरिकों की समस्या को देखते हुए पनवेल में रास्तों की मरम्मत, पेवर ब्लॉक, RCC गटर आदि कामों को जल्द से जल्द किया जा रहा है। बुधवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल की अगुवाई में तक्का विभाग में नगर सेवक सुनील बेहरा के प्रयासों से विभिन्न विकास कामों का भूमि पूजन किया गया, जिसमें मोरा सोसाइटी से लेकर गोदरेज नेशनल पार्क आदि जगहों पर नगर पालिका द्वारा 18 लाख रुपयों की लागत से रास्ते की मरम्मत तथा फुटपाथ कामों का भूमि पूजन किया गया। तो प्रजापति कॉम्प्लेक्स एवं चैनल सोसाइटी आदि विभाग में ड्रेन वाटर के काम का भूमि पूजन किया गया। इस अवसर पर नगराध्यक्ष संदीप पाटिल, नगर सेवक सुनील बेहरा, महिला आघाड़ी अध्यक्ष श्वेता बेहरा आदि गणमान्यों सहित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कुछ महीने पहले शिवकर गांव के जन सेवा मित्र मंडल के शिष्टमंडल ने रास्ते की मरम्मत को लेकर तत्कालीन पंचायत समिति के सभापति काशीनाथ पाटिल से मुलाकात कर समस्या को सुलझाने की मांग की थी, जिसके मुताबिक काशीनाथ पाटिल ने अपना वादा पूरा करते हुए दशहरे के पावन पर्व पर शिवकर गाँव में रास्ते की मरम्मत का भूमि पूजन किया। शेखा पक्ष ने जो भी वादे आम जनता से किए हैं उसे हमेशा पूरा किया है। कुछ दिन पहले शिवकर गांव के जन सेवा मित्र मंडल ने पनवेल पंचायत समिति के तत्कालीन सभापति काशीनाथ पाटिल से मुलाकात कर शिवकर गांव की सड़क की मरम्मत करने की मांग की थी। हालांकि पनवेल पंचायत समिति के तत्कालीन सभापति काशीनाथ पाटिल ने जन सेवा मित्र मंडल को यह आश्वासन दिया था कि उनकी मांगे जल्द से जल्द पूरी की जाएगी। इस आश्वासन को पूरा करते हुए दशहरे के पावन पर्व पर शिवकर गाँव की सड़क मरम्मत के काम का भूमि पूजन पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पनवेल पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, कालुंद्रा ग्राम पंचायत के पूर्व सरपंच RD गरद, शिवकर ग्राम पंचायत के सरपंच गोपाल पाटिल, अनिल ढवले, नारायण तुपे आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। परवाच आपण माझी भेट घेतली आणि आपण विनंती केली की आमच्या गावात विहिरीपासून पुढे जाण्यासाठी अतिशय रस्त्याची दयनीय अवस्था आहे। मी तुम्हाला तात्काळ सांगितलं की उद्या दसऱ्याचाच मुहूर्त आहे, पनवेल पंचायत समितीच्या शेष फंडातून 3 लाख रुपयाचा निधी तात्काळ तुमच्यासाठी मंजूर केला। गेली अनेक वर्ष सातत्याने ह्या गावात विकासाची अनेक कामं आम्ही मंडळी करत आलो। जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती बालाराम पाटील व तालुक्याचे आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पाणी पुरवठ्याची योजना आपण या ठिकाणी केली। आता सद्यस्थितीत आपण MMRDA मधून 10 लाख रुपयाचं काम केलं आणि आजच जिल्हा परिषदच्या शेष फंडातून आणखी एक 4 लाख रुपयाचं काम आपल्या गावात मंजूर आहे। मी तसं अनिल ढवलेंना विनंती केली होती की ते पैसे फिरून आपण हा रस्ता करूया, पण ते म्हणाले की ही संधी पुन्हा सोडायची नाही। तो रस्ता त्यांनी तसाच शिल्लक ठेवला आणि या नव्याने माझ्या सभापतीच्या फंडातून आपण 3 लाख रुपये नव्याने तुम्हाला देतोय। आणखी काही गरज वाटली आणि काही अडचणी आल्या तुम्ही जर सांगितलं तरी सुद्धा आपण निश्चित त्याच्यात वाढ करू, पण अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं काम या निमित्तानं तुम्ही करून घ्या। तात्काळ उद्यापासून या कामाला तुम्ही सुरुवात करा, कुठल्याही प्रकारची अडचण या कामात येऊ देणार नाही। वीकेंड मॉर्निंग में आज इतना ही। वीकेंड मॉर्निंग के बारे में यदि आपकी कोई जानकारी या खबर आपको देनी हो तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।